आता अण्णासाहेब पाटील महामंडळानं लाभार्थ्यांची कशी वाट लावायची हे धोरण अवलंबलंय काय असं वाटतंय सगळ्यांना. कारण परत एकदा निगेटिव्ह बातमी आहे. आता यांनी काय केलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने की ज्यांनी 2025 पर्यंत एलवाय काढलेले 2025 डिसेंबर 2025 31 डिसेंबर 2025 आतले एलवाय आधीचे एलवाय हे सगळेच महामंडळाने काय केलं की कॅन्सल करून टाकलेत. म्हणजे काय चाललंय त्यांनाच माहिती. आता ज्यांनी 2025 मध्ये एलवाय काढलाय समजा पहिले त्यांनी काय केलं की 2024 पर्यंत सगळे एलवाय कॅन्सल केले आणि त्यावेळेला काय केलं त्यांनी परत रिव्हर्ट करून थोडीशी 15 दिवसांनी मुदत दिली. म्हणजे ज्यांनी कर्ज प्रकरण केलेलं आहे त्यांनी कागदपत्र लवकर अपलोड करून घ्या. पण मला सांगा ठीक आहे 2024 तुम्ही कॅन्सल केले त्यावेळेला खूप दिवसानंतर केले पण आता जुलै 2026 चालू आहे आणि 2025 संपून किती दिवस झाले 6 महिने झालेत फक्त. तुम्ही 6 महिन्यामध्ये महामंडळामधून सिस्टीम मधून लाभार्थ्यांचे एलवायच कॅन्सल केलेत. कहर म्हणजे ज्यांनी एलवाय रिन्यू केलाय. आता माझ्याकडे काय लाभार्थी होते त्यांनी एलवाय रिन्यू केलाय आणि ते एलवाय कॅन्सल करून टाकलेत. म्हणजे 2025 चे एलवाय आहेत आणि आता ज्यांना बँकेतून कर्ज करायचंय म्हणून कर्ज करायच्या आधी काय केलं लाभार्थ्यांनी एलवाय रिन्यू केला. आता कर्ज करायचं एलवाय रिन्यू केल्यानंतर तुम्ही 3 महिने मुदत द्यायला पाहिजे ना कमीत कमी तरी. असेही एलवाय कॅन्सल करून टाकलेत. म्हणजे सकाळी एलवाय रिन्यू केला आणि संध्याकाळी एलवाय कॅन्सल करून टाकलाय. म्हणजे काय चाललंय. म्हणजे मराठा लाभार्थ्यांच्या भावनेशी खेळ चाललाय का हा सगळा.